हॅलो नमस्कार, मी तुमचा मित्र नील। आपण निघालो आहोत पुण्यातल्या अशा ठिकाणी जेथे देवांचे देव महादेव आपल्या परिवारासह कैलास पर्वतावर विराजमान आहेत असा भास आपल्याला होतो। आपल्या धकाधकीच्या जीवनात काही निवांत क्षण जर तुम्हाला हवे असतील, तेही पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात, तर पुण्यधाम आश्रमला तुम्हाला नक्कीच भेट दिली पाहिजे। कात्रज चौकातून उजवीकडे कात्रज कोंढवा रोडनी आपण पुढे निघालो। खडी मशीन चौकातून डाव्या बाजूला तुम्हाला वळायचं आहे। पुणे इलेक्ट्रॉनिक्स पासून उजव्या हाताला आत वळाल्यावर 5 मिनिटात पुण्यधाम आश्रम तुम्हाला उजव्या बाजूला दिसेल। पुण्यधाम आश्रम असं ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की एखादा अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम आहे का? तर असं नाही, हे आश्रम खूपच वेगळे आहे। येथे तुम्हाला सुंदर मंदिर, शंकर पार्वती व गणेशजींची भव्य मूर्ती, तसेच सुंदर हिरवेगार बगीचे बघायला मिळतील। आतमध्ये पोहोचताच उजव्या बाजूला पुण्यधाम क्लोवर डायलिसिस सेंटर आम्हाला दिसले। आश्रमाद्वारे सामाजिक व वैद्यकीय उपक्रम राबवले जातात। या आश्रमात गेले 15 वर्ष आम्ही येतोय। दरवेळेस आमचा अनुभव हा वेगळाच असतो। पुण्यधाम आश्रम हे कोंढवा येथे आहे। याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आहे। हे मंदिर पिसोळी गावामध्ये स्थित असून एकदम शांत व स्वच्छ परिसर असलेले आहे। मंदिराच्या समोर काळ्या पाषाणातील भव्य अशी नंदीची मूर्ती स्थापित केलेली आहे। हे मंदिर 10 एकर परिसरामध्ये पसरले आहे। हे आश्रम विश्व जागृती ट्रस्ट पुणे यांच्याद्वारे संचालित एक उपक्रम आहे। याचा उद्देश मानवतेची सेवा, त्याचबरोबर ईश्वराची सेवा करणे असा आहे। मंदिराची वास्तुकला अतिशय सुबक आहे। पूर्ण मंदिर जे आहे ते लाल दगडापासून तयार केलेले आहे। मंदिरामध्ये प्रवेश केला की तुम्हाला एकदम शांततेचा आभास होतो। मंदिराच्या डाव्या बाजूला साईबाबांचे मंदिर आहे। अतिशय सुबक आणि देखणी मूर्ती आहे। मंदिराच्या परिसरात जागोजागी सुविचार लिहिलेले फलक लावलेले आहेत। यातील सर्वात आवडलेला सुविचार म्हणजे जाति, धर्म, मजहब का सारा नशा उतर जाता है जब अस्पताल में किसी मरीज को खून देने की आवश्यकता होती है। मंदिराच्या परिसरामध्ये एक हॉल देखील आहे। तेथे कदाचित वेगवेगळे उपक्रम राबवले जात असावेत। आणि तेथून आम्ही निघालो गोशालेकडे जाताना उजव्या बाजूला कृष्णाची एक सुंदर, सुबक आणि मनमोहक मूर्ती आहे। मूर्तीकडे बघितल्यावर साक्षात कृष्ण भगवान आपल्या समोर उभे आहेत असाच भास होतो। शाळेचा जो परिसर आहे तो मोठा आणि स्वच्छ आहे। शाळेत आपण गाई व वासरांसाठी इच्छित दान करू शकतो। आपल्या हाताने आपण गायींना चाराही भरवू शकतो।
गोशाळेच्या बाहेर आल्यावर आम्हाला एक छोटीशी मनीमाऊ भेटली आणि तिला बाय करून आम्ही पुढे निघालो. आणि आता आपण निघालो आहोत त्या दिशेने ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आणि आपण आत्ता पाहत आहोत सिद्धेश्वर शिखर. येथे शंकर, पार्वती व गणेशजी यांची भव्य मूर्ती कैलास पर्वतावर विराजमान आहे. मूर्तीकडे पाहिलं की आपण पण कैलास पर्वतावर उपस्थित आहोत आणि साक्षात शंकर भगवान व त्यांचा परिवार आपल्याला दर्शन देत आहे असा आपल्याला आभास होतो. या आश्रमात महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. एखाद्या महाशिवरात्रीला तुम्ही देखील या मंदिरात दर्शनासाठी नक्की या. खूप वेगळा अनुभव तुम्हाला अनुभवायला नक्कीच मिळेल. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आम्हाला गणेशजींची कमळामध्ये बसलेली सुंदर मूर्ती दिसली. मूर्तीच्या बाजूला रिद्धी व सिद्धी देखील आहेत. गणेशजींचे दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो. आमच्या बरोबर ह्या क्षणांचा अनुभव घेतल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ठिकाणचा प्रवास करण्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांना टाटा आणि बाय बाय. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.